समित्यांची नेमणूक केलेली असते की जे महाकाल फाउंडेशनचे जे कार्य ग्रामीण भागात पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण समित्या स्थापन केलेल्या आहे। याच्यामध्ये शैक्षणिक समिती आहे, सामाजिक समिती आहे, कला व क्रीडा समिती आहे, वैद्यकीय समिती आहे, महिला विषयक उद्देश महिला व बाल कल्याण समिती आहे, पर्यावरण समिती। आपण वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या समितीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या भागांवरती वेगवेगळ्या प्रोजेक्टवरती आपण काम करण्याचं काम करतो। महाकाल ग्रुपचे फाउंडेशनचे कार्यक्षेत्र कसे? महाकाल फाउंडेशनचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर आपण तळागाळापासून आपण संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत आपण काम करू शकतो। जसे की जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा अध्यक्षांची नेमणूक केली जाते, जिल्हा समित्यांची नेमणूक केली जाते, ते जिल्ह्याच्या मर्यादेपुरतं काम करतात। एकंदर जर कधी जिल्ह्याच्या बाहेर जर काम करायचं ठरलं तर आपला मराठवाडा समिती स्थापन असतात। तर मराठवाडाभर ते पूर्ण मराठवाड्यात जेवढे जिल्हे येतात तेवढ्या जिल्ह्यामध्ये ते काम करण्याचं काम करत असतात। किंवा याच्या व्यतिरिक्त जर आपलं जर कधी कार्यक्षेत्र मोठं असेल, आपलं आणखी जर मोठं काम करायचं असेल, सर्वसामान्य लोकांची आपली सेवा करायची असेल तर आपण महाराष्ट्राच्या लेवलला सुद्धा जाऊन काम करू शकतो। आणि महाकाल फाउंडेशनची थोडक्यात माहिती काय? महाकाल फाउंडेशनची माहिती असं आहे की महाकाल फाउंडेशन हे एनजीओ आहे, गैर सरकारी संघटना आहे। हे सर्वसामान्य कुटुंबातील लोकांनी एकत्र येऊन हे तयार केलेलं आहे की यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसतो, निस्वार्थपणे आपल्याला समाजाची सेवा करायची असते आणि याच्यामधनं कुठल्याही प्रकारचं मानधन मिळत नाही। पण आपण एक सामाजिक एक जबाबदारी आहे आपल्यावर, आपण एक सामाजिक जबाबदारी असल्यामुळे आपण समाजाची सेवा केली पाहिजे या उद्देशाने महाकाल ग्रुपची आम्ही स्थापना केली। आणि वेगवेगळ्या प्रकारे आरोग्य क्षेत्रात असेल, कुणी गोरगरीब लोकांना दवाखान्यामध्ये जाण्यासाठी पैसे नसतात, असे रुग्ण आमच्याकडे आल्याच्या नंतर आम्ही त्यांना सवलतीच्या दरामध्ये किंवा एकदम निशुल्क दरामध्ये आम्ही त्यांना वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करून देतो। जसं की ब्लडचं आपण बघितलं की ब्लड ग्रुप आपल्याला वेळेवरती भेटत नाही, ब्लडच्या बॅगा आपल्या वेळेवरती अवेलेबल होत नाही, कारण की ब्लड आजपर्यंत सगळे कारखाने बघितले आपण, पण ब्लड तयार होण्याचा कारखाना आजपर्यंत आपण बघितलेला नाही। त्याच्यामुळे आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं महाकाल फाउंडेशन ग्रुपच्या वतीनं आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करतो। त्यामधनं जे लोक आहे आमचे रक्तदाते यांच्याकडनं आम्ही रक्त आणतो कॅम्प घेऊन आणि ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या महाकाल फाउंडेशनचे जे आपले सदस्य आहेत त्यांचं होणारे फायदे काय? आता याच्यामध्ये काय होतं की कुठल्याही संस्थेमध्ये असो किंवा कुठल्याही संघटनेमध्ये काम करायचं म्हटल्यानंतर सर्वात प्रथम जो सभासद आपल्याकडे येतो तो सगळ्यात स्वतःचा फायदा बघतो। सांगतानाच मी तुम्हाला पहिले सांगितलं की महाकाल फाउंडेशन एनजीओ क्षेत्र आहे, गैर सरकारी संघटना आहे। याच्यामध्ये आपल्यावर एक सामाजिक जबाबदारी असल्यामुळे आपले जे समाज बांधव आहे, जो निर्धन दुर्बल घटक मागास असलेला जो घटक आहे, यांना शासनाची मदत आपण मिळवून द्यायला पाहिजे म्हणून आपण एक क्षेत्र तयार केलेलं आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या जेवढ्या योजना आहेत या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे। त्याच्यामुळे आपण एक सभासदचं एक सिस्टम ठेवलेलं आहे आणि धर्मादाय आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सभासद नोंदणी केली जाते। सभासदांचे अर्ज असतात की जर एक्झाम्पल एखाद्या सभासदाला संस्थेचा सभासद व्हायचा असेल तर ते रिसर त्यांनी कार्यकारी मंडळाकडे अर्ज केला पाहिजे। अर्ज केल्याच्या नंतर त्यांच्या अर्जाला मंजुरी भेटते आणि शाखा पातळी, गाव पातळी असेल, तालुका पातळी असेल, जिल्हा पातळीवर त्यांना कार्य करण्याचा अधिकार संस्थेच्या वतीनं आणि धर्मादाय आयुक्तांच्या वतीनं प्राप्त केला जातो। आपल्या थोडक्यात आपल्या फाउंडेशनच्या नियमावटी कशा तयार केल्या? फाउंडेशनच्या नियमावटी अशा आहे की याच्यामध्ये जर कधी आपल्याला कार्य करायचं असेल तर सर्वात प्रथम त्या सभासदाचा 18 वर्ष वय पूर्ण असलं पाहिजे, तो व्यसनमुक्त असला पाहिजे, त्याला कुठल्याही प्रकारचं व्यसन नसलं पाहिजे, तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे आणि सामाजिक कार्यामध्ये त्याला रस असला पाहिजे, त्याला आवड असली पाहिजे की जेणेकरून बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की सामाजिक कार्याच्या नावावरती बरेचसे लोक पैसा कमवण्याचं षडयंत्र त्यांनी रचलेलं आहे। पण एनजीओ क्षेत्रामध्ये असा कुठलाही गैरप्रकार होत नाही, कारण की धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली याचं कार्य चालतं। याचं दरवर्षी याचं ऑडिट होत असतं। ऑडिटमध्ये आलेला पैसा, आलेल्या वर्गण्या, देणग्या या सर्व जो पैसा आपल्या संस्थेच्या खात्यामध्ये जो आपण जमा करतो, जे सभासद जी फीस असते आपल्याला जे जमा करते, तर ही आपल्याला निर्धन दुर्बल घटकांवरती खर्च करावा लागतो। जसं की पर्यावरण समितीचा उपक्रम असेल तर झाडे लावा झाडे जगवा उपक्रम आपल्याला राबवावा लागतो। तर जो आहे जो निधी आपल्याकडे जो निधी आहे हा निधी आपल्याला समाज कार्यासाठी खर्च करावा लागतो। आणि थोडक्यात सांगायला झालं आपल्या संस्थेच्या हिशोबाचे वर्ष कसे?
यामध्ये आपण जे वर्षभर जे काम करतो, वर्षभराचा जो आर्थिक हिशोब असतो, जो तुमच्याकडे जो येणारा जो मिळकत निधी आहे, सभासद निधी, वर्गणी, अनुदान, देणग्या, हा जो फंड आपल्याकडे वर्षभरामध्ये येतो, तर हा वर्षभरामध्ये आल्याच्या नंतर संस्थेच्या विश्वासांना, पदाधिकाऱ्यांना तो अधिकार असतो की तो ज्या उद्देशासाठी तुम्ही तो निधी जमा केला त्या उद्देशावरती आपल्याला तो निधी खर्च करावा लागतो. आणि धर्मादाय आयुक्तांना आपल्याला दरवर्षी याचा ऑडिट 31 मार्च पर्यंत, 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत आपल्याला ऑडिट करावं लागतं शासनाला. आणि थोडक्यात आज बोलायचा शेवटचा आपला एक मुद्दा राहिला का, महाकाल फाउंडेशन मध्ये सर्वसामान्य लोकांचं कायम राहायचे असेल तर त्यांना काय करावं लागतं? आता याच्यामध्ये बरेचसे लोक, बरेचसे मित्रमंडळी मला कॉल करून विचारतात की महाकाल फाउंडेशन नेमकं आहे काय, महाकाल फाउंडेशन विषयी तुम्ही व्हिडिओ बनवा. तुमच्या माध्यमातून मला तो योग आला की मी तुमच्या माध्यमातून मी जे सभासदांना असा प्रश्न पडला असेल, मित्रपरिवारांना प्रश्न पडला असेल का, आज तो त्यांचा तो थोडक्यात क्लिअर होणार आहे. तर महाकाल फाउंडेशन मध्ये जर कधी आपल्याला सभासद व्हायचं असेल तर आपल्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आपलं 18 वर्ष वय पूर्ण असणं गरजेचं आहे. याच्यानंतर आपण महाकाल फाउंडेशनचे सभासद होऊन रितसर अर्ज करून आपण आपल्या भागामध्ये, आपल्या भागातली अनाथ मुलं असेल, आपण अनाथ मुलांची सेवा महाकाल फाउंडेशनच्या माध्यमातून करू शकतात. जे निर्धन दुर्बल घटक आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती नाहीये, शिक्षण घेण्याची आर्थिक परिस्थिती नाही, अशा मुलांना आपण संस्थेच्या वतीनं शैक्षणिक क्षेत्रामध्ये मदत करतो. किंवा मोठमोठाले आजार आहे, आजकाल तुम्ही बघता कॅन्सर सारखे आजार आहे आणि त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी पैसे नसतात. साधारण त्यांना फिजिकली टेस्ट जर करायचे म्हणजे 2 ते 3 हजार रुपये त्यांच्याकडे अवेलेबल नसतात. पण महाकाल फाउंडेशनची आरोग्य क्षेत्राची जी टीम आहे, आम्ही 24 तास त्यांच्या सेवेमध्ये आहे. 24 तास आम्ही त्यांच्यासोबत राहून शासनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना मदत मिळवून देण्याचं काम करतो. एक्झाम्पल, एखादा पेशंट जर कधी एखाद्या योजनेमध्ये बसत नसेल तर धर्मादाय आयुक्त साहेबांनी आम्हाला परमिशन दिलेली आहे की आपण त्या पेशंटला चांगलं करण्यासाठी आपण समाजा माध्यमातून लोकवर्गणी जमा करून सुद्धा आपण त्या पेशंटचं त्याला आजारमुक्त करू शकतो. त्याला एक नवीन जीवनदान देण्याचं एक आपण एक कार्य या संस्थेच्या वतीनं करू शकतो. आणि भरपूर तुम्ही म्हणले की सभासदांचा फायदा काय, तर काय होतं की तुमचं नावही वाढतं, समाजामध्ये तुमचं एक वेगळं स्टेटस तयार होतो. सामाजिक कार्य आपण जे करतो, आता एक्झाम्पल असं झालं की माझा एखादं छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये जर कधी मी महाकाल फाउंडेशनच्या योजना राबवण्याचं काम केलं तर लोक काय म्हणतात की बाबा या संस्थेच्या वतीनं आम्हाला फायदा होतोय. जर का समाजाचा फायदा झाला असेल तर तुम्ही थोडक्यात सभासदांनी असं समजायला पाहिजे की हा आपला फायदा आहे, हा आपला विजय आहे. आपण समाजाचे जिथं जिथं प्रॉब्लेम आहे तिथं तिथं आपण सभासदांनी उभं राहिलं पाहिजे. आपण सभासद तिथं जर कधी उभा राहिलो तर लोकांचे प्रश्न सुटल्याच्या नंतर हा आपला सगळ्यांचाच फायदा आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुमची मुलं चांगले शिक्षण घेऊ शकतात, वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला संस्थेच्या वतीनं चांगल्या सुख सुविधा मिळू शकतात आणि संस्थेच्या ज्या काही योजना आहे या योजना तर कायमस्वरूपी आपल्या भागामध्ये नेण्याचा अधिकार तर तुम्हाला प्रत्येकाला असतो. संस्थेमध्ये तुम्ही रितसर अर्ज करू शकता. तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही अर्ज करून संस्थेच्या फंडामधला पैसा तुम्ही तुमच्या गोरगरीब लोकांसाठी, गोरगरीब जनतेसाठी वापरू शकता. चांगली उद्दिष्ट याच्या मागचे आणि धन्यवाद काकाजी, तुम्ही वेळात वेळ काढून देणं मला वेळ दिला आणि तुमच्या संस्थेबद्दल एवढी माहिती दिली. सगळ्यात पहिले मी तुमचा धन्यवाद करतो की तुम्ही महाकाल फाउंडेशनचे कार्य हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही जो प्रयत्न केला, तुम्ही जे इथपर्यंत येऊन आमच्या ऑफिसला जी भेट दिली आणि आमची मुलाखत घेतली त्याबद्दल महाकाल फाउंडेशनच्या वतीनं मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो आणि 2 शब्द सांगतो. जय हिंद.